नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा MPSC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 14 सप्टेंबर 2025. आजच्या देखील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आहेत. आज आपण पाहणार आहोत देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे. शुभांशु शुक्ला आणि हॅम रेडिओ हे काय आहे, तर फिच रेटिंग्सने नुकतेच भारताला कोणता नवीन अंदाज दिलेला आहे. तर या सर्व चालू घडामोडी समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या संदर्भात डिटेलमध्ये माहिती पाहिली होती आणि यावरच आधारित एक प्रश्न देखील विचारलेला होता. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमरावती. आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी बातमी पाहिलेलीच आहे. पुन्हा एकदा सांगतो, मध्य प्रदेशातील इंदूर हे श्रेणी 1 या गटामध्ये देशात पहिल्या स्थानी आहे आणि याच गटामध्ये महाराष्ट्रातील 19 शहरांचा समावेश आहे. अमरावती जे महाराष्ट्रातील शहर आहे, या अमरावती या शहराने 200 पैकी 200 गुणांसह देशामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये म्हणजे जी श्रेणी 2 आहे या गटामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आपल्याला ही माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे, कारण आगामी परीक्षेमध्ये अशा सर्वेक्षणाबाबतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 14 सप्टेंबर हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 14 सप्टेंबर हा संपूर्ण भारतभरात राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 या दिवशी संविधान सभेकडून हिंदीचा अधिकृत भाषा म्हणून स्वीकार करण्यात आला होता आणि याच दिवसाच्या स्मरणार्थ आजचा दिवस म्हणजे 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1960 ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजेच ओपेक या संघटनेची स्थापना आजच्या दिवशी झालेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिनविशेष. आता आपण सविस्तरपणे आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांना 3 महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ ही कधीपर्यंत असणार आहे, तर 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीकरता यांची ही मुदतवाढ असणार आहे. राजेश कुमार 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होणार होते, परंतु त्यांना 3 महिने आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ते 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. 30 जून 2025 या दिवशी सुजाता सौनिक यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला होता. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांची आता 3 महिने मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानंतर फिच रेटिंग्सचा नवा अंदाज. भारताचा विकास दर आणि फिचचा सकारात्मक अंदाज आता नुकताच हाती आलेला आहे. GDP वाढीचा अंदाज हा 6.5% 6.9% त्यांनी वाढवलेला आहे. जून तिमाहीत 7.8% वाढ होणार असून मजबूत देशांतर्गत मागणीचा परिणाम याद्वारे दिसून येत आहे. आता फिच रेटिंग आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे, कारण वेगवेगळ्या ज्या रेटिंग्स एजन्सी आहेत या आपण मागील काही व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. फिच रेटिंग असेल किंवा स्टँडर्ड अँड पुअर ही रेटिंग असेल, या दोन्ही रेटिंगने भारताबाबतचा एक सकारात्मक असा अंदाज वर्तवलेला आहे. परीक्षेमध्ये आपल्याला या दोन्ही रेटिंग्सबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ही माहिती असणं गरजेचं आहे. अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे. भारतीय वस्तूंवर 50% कर आकारणी ही 27 ऑगस्टपासून लागू झालेली आहे. तरीही देशांतर्गत खर्च व GST सुधारणा ज्या नुकत्याच करण्यात आल्या आणि ज्याची अंमलबजावणी ही 22 सप्टेंबरपासून होणार आहे, यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे असे अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता फिच रेटिंगनं हा अंदाज दिलेला असला तरी इतर संस्थांचे अंदाज काय आहेत, तर RBI, ADB आणि S&P म्हणजे स्टँडर्ड अँड पुअर या कंपन्यांनी 6.5% इतका भारतासाठीचा सकारात्मक अंदाज दिलेला आहे. आर्थिक पाहणी जी आहे त्यामध्ये 6.3 ते 6.8% इतका अंदाज वर्तवलेला आहे. मूडीज कंपनीने 6.3% इतका अंदाज वर्तवलेला आहे, जे 2025च्या कॅलेंडर वर्षातील आहे. IMFने 6.4% आणि जागतिक बँकेने 6.3% असा अंदाज वर्तवलेला आहे. तर लक्षात असू द्या, फिच रेटिंग्स, मूडीज रेटिंग, स्टँडर्ड अँड पुअर रेटिंग या तीनही रेटिंग एजन्सी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पुढची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे हॅम रेडिओ.
रेडिओ फ्रिक्वेन्सीजवर संदेश पाठवणे व प्राप्त करणे यासाठी हॅम रेडिओ वापरला जातो. जगभरातील संपर्क आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास, स्पर्धा व आणीबाणीतील संप्रेषण यासाठी हॅम रेडिओ हा उपयुक्त आहे. इंटरनेट व मोबाईलशिवायही विश्वसनीय संवादाचे साधन हे हॅम रेडिओ म्हणून पाहिले जाते. परंतु हे आता चर्चेमध्ये काय आहे तर मागील महिन्यामध्ये म्हणजेच जुलैमध्ये 4 जुलै 2025 या दिवशी शुभांशु शुक्ला हे ज्यावेळेस अंतराळामध्ये होते त्यावेळेस त्यांनी हॅम रेडिओ वापरून भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी ISS वरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन यावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता. आणि या संवाद साधण्याचा उद्देश काय होता तर विद्यार्थ्यांना अंतराळातील जीवन, विज्ञान प्रयोग, भारताची भूमिका याबाबत प्रथमहस्त माहिती देणे याबाबतचा उद्देश या संवादामागे होता. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शुभांशु शुक्ला याने भारतीय विद्यार्थ्यांशी कोणत्या माध्यमाद्वारे संवाद साधलेला होता. तर लक्षात असू द्या, हॅम रेडिओ. पुढची पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेशी निगडीत अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे उर्जित पटेल आता हे नुकतेच IMF मध्ये जॉईन झालेले आहेत. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती 28 ऑगस्ट 2025 या दिवशी करण्यात आलेली आहे. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच भारतीय RBIचे माजी गव्हर्नर आहेत. त्यांचा पदभार हा ग्रहण करण्याच्या तारखेपासून 3 वर्षासाठी असणार आहे. IMFच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकांमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करतील. उर्जित पटेल हे भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या देशांच्या गटांचे नेतृत्व करतील. तर लक्षात असू द्या, उर्जित पटेल हे IMF मध्ये आता कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल. इस्रो ही जी भारतीय अंतराळ संस्था आहे या संस्थेने तामिळनाडू येथे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल बांधत आहेत. हे भारताचे दुसरे अंतराळ प्रक्षेपण संकुल असून पहिले अंतराळ प्रक्षेपण केंद्र आहे सतीश धवन अंतराळ केंद्र, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे. आता हे जे दुसरे प्रक्षेपण संकुल आहे याचे ठिकाण कुलशेखरपट्टिनम म्हणजे जे तुतीकोरन जिल्हा, तामिळनाडू या ठिकाणी आहे. याचे बांधकाम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असून याचा एकूण जागा 2300 एकर जागेवर हे पसरलेले आहे. याचा वापर प्रामुख्याने स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे SSLV याच्या प्रक्षेपणासाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 950 कोटी रुपये इतकी असणार आहे. तर लक्षात असू द्या, देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल हे तामिळनाडू या राज्यातील कुलशेखरपट्टिनम तुतीकोरन जिल्हा या ठिकाणी आता हे बांधण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय अशा महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. नुकतेच IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 उर्जित पटेल, पर्याय क्रमांक 2 D सुब्बाराव, पर्याय क्रमांक 3 रघुराम राजन आणि पर्याय क्रमांक 4 संजय मल्होत्रा. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील मी याचं योग्य उत्तर देईल, जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आता नवीन MPSCची एक्झाम आता जवळ आलेली आहे आणि याच MPSCच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण काही महत्त्वाच्या करंट अफेअर्स सिरीज समोर आणणार आहोत. यातील प्रामुख्याने जी महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत यासाठीची एक व्हिडिओ आम्ही आता नुकताच सादर करणार आहोत. तर या व्हिडिओला देखील तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.